धडा पहिला आपण बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण विजेचा उष्णताजन्य परिणाम बघितला. त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं की विजेचा चुंबकीय परिणाम, ज्याच्यामध्ये आपण बेलचा अभ्यास केला आहे. आता आपण विजेचा तिसरा परिणाम आहोत त्याच्याबद्दल बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रकाश देणाऱ्या वस्तूंबाबत म्हणजे साधं लॅम्प, ट्यूबलाईट याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठले कुठले परिणाम ते आपण बघितले आहेत? उष्णता, चुंबकीय, प्रकाशकीय, त्यानंतर रासायनिक. त्यापैकी आपण आता बघणार आहोत प्रकाश परिणाम आणि कसा मिळवला जातो प्रकाश आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत. स्क्रीनवर जे उमटत आहेत तुमच्या ते आहे पहिला बल्ब, ट्यूबलाईट, CFL, LED आणि LED लाईट्स. हे आतापर्यंत आपल्याला आपण अभ्यास करताना किंवा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला हे प्रकार बघायला मिळतात. पहिला बल्ब आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल की एक काचेची ट्यूब असते किंवा काचेचा एक गोळा आहे. ट्यूब म्हणण्याचा एक काचेचा गोळा आहे, ज्याच्या आतमध्ये दोन बारीक रॉड असतात आणि त्याच्यामध्ये कॉईल बसवलेली असते, एकदम बारीकशी कॉईल बसवलेली असते. सप्लाय दिला किंवा होल्डरमध्ये लावलं आणि सप्लाय दिला की आतल्या कॉईलमधनं प्रकाश बाहेर पडतो. साधारणतः पिवळसर प्रकाश बाहेर पडतो. त्यानंतर ट्यूबलाईट, त्याचा थोडासा ॲडव्हान्स वर्जन आलं की ते प्रकाश देणारे काही फायदे तोटे लक्षात आल्यानंतर आपण ट्यूबलाईटचा वापर सुरू केला. ट्यूबलाईट ही 4 फुटाची घरात वापरली जाणारी ट्यूबलाईट ही 4 फुटाची असते आणि साधारणपणे 36 ते 40 वॅट वीज खर्च करते. साधी ट्यूबलाईट, आपण LED ट्यूबलाईटबाबत बोलत नाही. साधी ट्यूबलाईट 40 वॅट खर्च करते. त्यानंतर ट्यूबलाईट मोठी जागा व्यापायला लागली. 4 फुटाची, मी सांगितलं आता बोलताना की 4 फुटाची ट्यूबलाईट आहे. मला कमी जागेत जर प्रकाश पाहिजे असेल तर ट्यूबलाईट लावणं अतिशय कठीण व्हायला लागलं. मग त्याच्यामध्ये काहीतरी जेव्हा कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक गोष्टीमध्ये संशोधन आणि बदल होत असतात. मग त्याच्यामध्ये आलं CFL. जसजसा इलेक्ट्रॉनिक्सचा वापर वाढत गेला आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन नवीन शोध लागत गेले, तसाच एक सेमीकंडक्टर असा सापडला की ज्याला सप्लाय दिला की तो प्रकाश द्यायला लागला. म्हणजे आता फिलामेंट म्हणजे जी ट्यूबलाईटमध्ये किंवा बल्बमध्ये जी तार आहे त्याची जागा निघून गेली. त्याच्याऐवजी एक विशिष्ट प्रकारच्या धातूला सप्लाय दिला की तो प्रकाश द्यायला लागला आणि याच्यातनंच निर्मिती झाली LEDची. LED, लाईट इमिटिंग डायोड. लाईट, प्रकाश इमिट, बाहेर टाकणारा डायोड. लाईट इमिटिंग डायोड एकत्र करून म्हणजे ते बल्ब, जे छोटे टिनी बल्ब आहेत ते एकत्र करून ते आपण एका बल्बमध्ये बसवले आणि त्याला रिंग लावली तर आपल्याला दिसायला बाहेर बल्बसारखा आकार, पण आतमध्ये फ्लॅट, त्याच्यामध्ये कुठलेही कॉईल नसते. त्याच्यामध्ये छोटे छोटे चौकोनी लॅम्प असतात. आपण हे बघितलेलं असतं. गणपतीच्या वेळेस आपण आणले असेल किंवा एखाद्या मूर्तीच्या भोवती LED पट्टी, स्ट्रीप, ज्याला आपण साध्या भाषेत LED पट्टी, स्ट्रीप फिरवलेली असते. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर चौकोनी छोटे छोटे LED असतात. ते LED लावून आपण आता लाईट बनवला आहे. LED लॅम्प बनवलेत. LED लाईट्स शोसाठी, डेकला एखाद्या इंडिकेटर म्हणून असतात, तुमच्या मोबाईलला असतात. बारीकसा LED असतो जो तुम्हाला मेसेज आला की वरती ग्रीन दाखवतो, तो LEDच असतो. वेगवेगळ्या प्रकारचे LED वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. लक्षात ठेवा, LED, लाईट इमिटिंग डायोड. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या की आता ह्या ज्या गोष्टी आहेत, बल्ब म्हणा, ट्यूबलाईट म्हणा, CFL, LED लॅम्प किंवा लाईट, यांना तुम्ही जेव्हा सप्लाय देता तेव्हा ते प्रकाश बाहेर टाकतात. सप्लाय देता तेव्हा प्रकाश बाहेर टाकतात. म्हणजे हे काय आहे? ही उपकरणं ही विद्युत प्रवाहाचे प्रकाशात रूपांतर करणारी आहेत. मग आपण पहिल्यापासून बघूया. पहिला भाग आहे बल्ब. मग त्यासाठी प्रत्येक गोष्ट काहीतरी मोजावीच लागते ना. जसं आपण वजन किलोमध्ये मोजतो. बटाटे आणायचे असेल तर आपण अर्धा किलो आणि 1 किलो असं सांगतो. दूध आणायचं असेल तर लिटरमध्ये सांगतो. तसं प्रत्येक टेक्निकल गोष्ट ही मोजलीच जाते. मग ते हवा असो, पाणी असो, न दिसणारे घटक असो, ते सुद्धा मोजले जातात. इथे आपल्याला दिसणारा प्रकाश आहे तो सुद्धा मोजला जातो. प्रकाश ही कशा स्वरूपातली ऊर्जा आहे? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, उत्सर्जन प्रकारची ऊर्जा आहे. प्रकाश देणाऱ्या वस्तूपासून उत्सर्जित झालेली प्रकाश किरणे ज्यावेळी एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा ती परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यावर पडतात आणि वस्तू दिसू लागते. खूप मोठं वाक्य असलं तरी साधी गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. एखादी गोष्ट कधी दिसेल आपल्याला? जेव्हा त्या गोष्टीवर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत येतो आणि आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यावर पडतो तेव्हाच दिसतं. म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट परावर्तनाने
किंवा परिवर्तनाने परावर्तित होऊन दिसते. अंधारात का दिसत नाही आपल्याला? तेच कारण अंधारात दिसत नाही याचं कारण की कुठल्याच प्रकाश किरण त्या वस्तूंवर पडत नाही. आपल्याला अंधारात मधले अडथळे दिसत नाही, कारण आपल्याला कधी दिसतं जेव्हा त्याच्यावर उजेड पडेल, तो उजेड परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात येईल आणि आपल्या डोळ्याला सेन्स होईल की इथे काहीतरी वस्तू आहे, तेव्हा आपल्याला दिसतं. त्यामुळे प्रकाश ही वस्तू अशी आहे, प्रकाश ही गोष्ट अशी आहे की जी रेडिएशन उत्सर्जनच्या स्वरूपात मिळणारी आहे. प्रकाशासाठी क्यू हे अक्षर वापरतात, त्याचा एकक ल्युमेन्स आवर आहे. आता ल्युमेन्स एका स्टँडर्ड मेणबत्तीपासून एका सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला एक ल्युमेन म्हणतात. आता स्टँडर्ड मेणबत्ती आणि सॉलिड अँगल आपल्याला एवढा अभ्यासाला नाहीये, पण प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाणीकरण केलेलं आहे. जेव्हा तुम्ही 1 सेंटीमीटर म्हणतात, जेव्हा मी माझ्या कंपास पेटीमधनं एखादी पट्टी काढतो आणि सांगतो की मला 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे, आणि मी बाजूच्या मुलाकडनं एक पट्टी घेतो आणि त्याला सांगतो की तू पण 2 सेंटीमीटर अंतर घे, तर त्याने त्याच्या पट्टीतनं घेतलेलं अंतर आणि माझ्या पट्टीतनं घेतलेलं अंतर याच्यामध्ये फरक पडणार आहे का? तर नाही पडणार, कारण आपण त्याला कुठेतरी प्रमाणित केलंय कशाशी तरी. तर अशी स्टँडर्ड सेंटीमीटर, मिलीमीटर किंवा लिटर, 1 किलो याची वजनं, आकार प्रमाणित केलेली असतात आणि अशी प्रमाणं एका ठिकाणी स्टोअर केलेली असतात. प्रत्येक गोष्ट त्याच्याशी प्रमाणित बघतात. आपण एखादा म्हणतो की एखादी व्यक्ती जड आहे किंवा जाड आहे, तर जाड आहे म्हणतो तर कशाच्या तरी संदर्भात ती जाड आहे म्हणावी लागेल ना. तर तसं असतं की ते एक स्टँडर्ड पट्टी, एक स्टँडर्ड ल्युमेन्स, एक स्टँडर्ड एकक एका ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या ठिकाणावरनं सगळ्या गोष्टींची तुलना केली जाते. म्हणून लक्षात फक्त एवढंच ठेवा आपल्या अभ्यासाकरता, एका स्टँडर्ड मेणबत्तीपासून एका युनिट सॉलिड अँगलमध्ये पडणारा एक ल्युमेन म्हणतात. आपल्याला जास्त हे तो कॅन्डेला, एका प्रमाणित मेणबत्तीपासून एका ठराविक दिशेला, सगळ्या दिशेला नाही, एका ठराविक दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश किरणांना कॅन्डेला म्हणतात. एक कॅन्डेला बरोबर 0.982 आंतरराष्ट्रीय कॅन्डल्स. किती कॅन्डेला म्हणजे एवढं फक्त लक्षात ठेवा, त्यासाठी खूप काही करायची गरज नाही. आता तुम्हाला वाटेल याची गरज असते का, की असं काही मोजायची गरज असते का? जर तुम्ही नीट बघितलं असेल की चित्रपट बनवताना किंवा जाहिरात बनवताना किंवा मॉडेल्स जेव्हा एखाद्या रॅम्पवर काम करतात किंवा फोटोशूट चाललेलं असतं, तेव्हा तो एक माणूस एक उपकरण घेऊन जातो आणि ते जाऊन एक क्लिक करून मीटर बघतो किती आहे, तिथे किती उजेड हवा, किती अंधार हवा, हे सगळं ठरवण्यासाठी तिथे किती उजेड हवा म्हणजे आपण सांगू का, अरे थोडा उजेड पाहिजे रे, थोडा अंधार कर रे, तर असं नाही चालत. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्टँडर्डाइज शूट करत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला कुठलं तरी माप घ्यावं लागेल, तर ते माप ल्युमेन्समध्ये मोजलं जातात. प्रत्येक ट्यूबलाईटवर, प्रत्येक वस्तूंवर ज्यातनं प्रकाश बाहेर पडतो त्याच्यावर त्यांच्या स्टँडर्ड कंपनीमध्ये लिहिलेलं असतं की ही वस्तू किती ल्युमेन्स उत्सर्जित करते, हे लिहिलेलं असतं. अभ्यासाकरता आपल्याला एवढं पुरेसं आहे. आता इनकॅन्डिसेंट दिव्याची ओळख. ज्या दिव्यांच्या फिलामेंटमधनं करंट वाहू लागतात, विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होतं, त्या दिव्यांना इनकॅन्डिसेंट दिवे म्हणतात. पहिल्याच वाक्यात लक्षात घ्यायचं, फिलामेंटमधनं लाईट जातोय, मग त्यामध्ये काय वापरतात, याचा अर्थ त्याच्यामध्ये धातूच्या फिलामेंट बनवल्या आहेत. म्हणजे इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये कुठला ना कुठला धातू वापरलेला असतो. मग त्याचे कुठले प्रकार पडतात, धातूनुसार 2 प्रकार पडतात महत्वाचे. पहिला आहे कार्बन फिलामेंट लॅम्प, दुसरा आहे मेटल फिलामेंट, मोस्टली टंगस्टन. कार्बन फिलामेंट मधून करंट व्हायला की उष्णता निर्माण होते आणि या उष्णतेपासून प्रकाश मिळतो. तुम्ही एकदम साधा बघितलं असेल की आपण एखादी लोखंडी गोष्ट, कर्कटक, सुई किंवा काही एखादी गोष्ट जर गॅसवर तापवली तर ती गरम होते आणि गरम झाली की कालांतराने ती इतकी गरम होते की तिला प्रकाश येतो. म्हणजे तुम्ही थोडासा बादला काढला आणि अंधारात हे प्रकार करून बघितला, ती गॅसवर ठेवलं, ती तापली आणि बंद केला आपण गॅस, तर अंधारात ती गोष्ट चकाकताना दिसते, ती प्रकाश टाकते. मग एवढ्याशा प्रकाशाने आपल्याला प्रकाश मिळणार नाही, मग त्यासाठी कुठला तरी विशिष्ट असा धातू वापरावा लागेल. मग त्यासाठी जो धातू वापरला जातो की जो विशिष्ट प्रकाराने सप्लाय दिला की तो जितका तापेल त्याच्यापेक्षा जास्त उजेड देईल, मग त्यासाठी वापरला जातो कार्बन धातू. कार्बन हा विरोधक असला तरी तो काही वेळेस अर्धवाहक सारखा काम करतो आणि जेव्हा तो प्रवाह व्हायला विरोध करतो तेव्हा विरोधामुळे तो तापतो आणि तापून त्याचा प्रकाश मिळतो. म्हणून ज्या फिलामेंटमध्ये कार्बन तारेचा वापर केलेला असतो त्यांना
ज्या लॅम्पमध्ये कार्बन तयार होतात त्यांना कार्बन फिलामेंट लॅम्प म्हणतात. साधारणपणे रचना अशी असते, एक वायर खालनं आली आहे, साईडमधनं वरती गेली, त्याच वायरला कॉईल लावली आहे ज्याला आपण फिलामेंट म्हणतो. ती फिलामेंट दुसऱ्या साईडने परत आली आहे आणि तिथं दुसरं टोक, या दोन टोकांना आपण सप्लाय देतो. आता ही फिलामेंट नाजूक असते, तर ही नाजूक फिलामेंट जर आपण दोन पॉईंटला धरून ठेवली तर मध्ये स्लॅग येईल, खाली येईल आणि समजा बल्ब काढताना वगैरे लावताना ती हलून तुटेल असं होऊ नये म्हणून त्याला सपोर्ट वायर लावलेले असतात. तुम्ही साधा घरातला बल्ब बघितला तरी हीच रचना तुम्हाला बघायला मिळेल. आपल्याकडे जे वापरतात त्याला ॲल्युमिनियम 2 पिन बायोनेट कॅप म्हणतात. ॲल्युमिनियम 2 पिन बायोनेट कॅप आपण 2 पिन कॅप म्हणतो, ज्याच्यामध्ये दोन डोळ्यांसारखे पॉईंट असतात. हे दोन डोळ्यांसारखे पॉईंट जे आहेत, हे दोन डोळ्यांसारखे पॉईंट आहेत. हे पॉईंट सप्लाय त्या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी असतात आणि हे दोन बाजूला जे कान आहेत पॉईंटचे ते होल्डरमध्ये हा बल्ब अडकण्यासाठी असतो. शब्द लक्षात आहे ना, होल्डर, टू होल्ड म्हणजे धरून ठेवणे. या दोन क्लिप हे ते बल्बमध्ये बल्ब त्या याला लटकत्या अडकवून ठेवण्यासाठी या दोन पिना असतात. तर एडिसन स्क्रू लॅम्प आहे तो त्याला स्क्रू टाईप असतात, ज्याला इथे जसं दोन पॉईंट काढलेत सप्लाय आत जायला आणि सप्लाय बाहेर यायला, तसं हा वरचा भाग आहे. हा वरचा भाग एक पॉईंट आहे आणि याची कॅप दुसरा पॉईंट आहे. कार्बन फिलामेंटमधनं प्रवाह वाहू लागतात, उष्णता निर्माण होऊन लालसर प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते आणि हे 3 ते 4 ल्युमेन्स इतके असतात. हे लॅम्प बाजारात 15 वॅट ते 200 वॅट पर्यंत मिळतात. हे लॅम्प ॲक्च्युली कालबाह्य झाले होते. कालबाह्य झाले होते याचं कारण असं होतं की हे त्या मानाने जास्त उष्णता देतात, म्हणजे प्रकाशापेक्षा जास्त उष्णता देतात, पण हे दिसायला खूप सुंदर दिसतात. म्हणून आता जसं म्हणतात की चक्र बदलत असतं तसं डिझाईनचं पण चक्र बदलतं आणि यांना परत चांगले दिवस आले. आता तुम्ही कॅफेमध्ये बघितलं किंवा हॉटेलमध्ये बघितले तर या प्रकारचे लॅम्प वापरलेले दिसतात. कार्बन फिलामेंट लॅम्पचा फायदा उपयोग काय आहे? लाइटिंगमध्ये केला जातो, विशेषतः हॉटेल सजावटमध्ये केला जातो. बॅटरी चार्जिंग, खाद्यपदार्थ गरम ठेवण्यासाठी वापरतात. खाद्यपदार्थ गरम ठेवण्यासाठी म्हणजे शेव किंवा असे जे पदार्थ आहेत जे कालांतराने मऊ होतात त्या बॉक्समध्ये फिलामेंट लॅम्प, कार्बन फिलामेंट लॅम्प लावलेले असतात. तुम्ही हलवायाकडे म्हणजे जर मिठाईवाला आहे त्याच्याकडे तुम्ही बघितलात तर शेव वगैरे असते तिथे बल्ब लावून ठेवलेला असतो, कारण त्यातली टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे. कारण आपल्याकडे त्या मानाने जास्त बाष्प आहे, त्याच्यामुळे तो खाऊ मऊ पडेल तसं होऊ नये म्हणून ते गरम राहण्यासाठी बल्ब लावतात. तिथे सगळ्यात चांगला उपाय कार्बन फिलामेंट आहे, कारण कार्बन फिलामेंट लॅम्प हा तुलनेने कमी प्रकाश देतो पण उष्णता जास्त देतो. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते, साध्या कुठेही बसू शकतो. तोटे, फिलामेंट ठिसूळ असतं, ते पटकन खराब होतं, पॉवर जास्त खर्च होते आणि इतर लॅम्पच्या मानाने पिवळा प्रकाश पडतो, म्हणजे तुम्हाला काही वाचायला वगैरे उपयोगी पडत नाही. कार्बन फिलामेंट लॅम्पबद्दल बोलत होतो, तो अशा पद्धतीने दिसतो. जुन्या पद्धतीचा लॅम्प आहे आणि याला 2 कॅप हे आहेत, पॉईंट आहेत होल्डरमध्ये बसायला आणि हे 2 पॉईंट आहेत. त्याची फिलामेंट अतिशय बारीक असते, थिन असते, त्याच्यामुळे त्याला 2 सपोर्ट आणि हे दिसतात. हा लॅम्प पेटवला की पिवळसर प्रकाश देतो. मेटल फिलामेंट लॅम्प, आपण नॉर्मल जे बल्ब वापरतो ते मेटल फिलामेंट लॅम्प आहेत, जे नेहमी जे आपले बल्ब वापरत आहोत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे कनेक्शनला टंगस्टन वापरलेलं असतं. टंगस्टन वापरल्यामुळे तो पांढरा प्रकाश देतो. याच्यामधला डिझाईन लक्षात आहे, त्याच्यामध्ये व्हॅक्यूम फिल्ड लॅम्प, गॅस फिल्ड लॅम्प, हॅलोजन लॅम्प हे प्रकार पडतात. परत लक्षात ठेवायचं की मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये परत 3 प्रकार आहेत, व्हॅक्यूम फिल्ड, गॅस फिल्ड आणि हॅलोजन. कार्बन फिलामेंट लॅम्पचे तोटे लक्षात आल्यानंतर कार्बन फिलामेंट लॅम्पपासून जास्त प्रकाश मिळवण्यासाठी मग संशोधन सुरू झालं, तेव्हा असं लक्षात आलं की कार्बनच्या ऐवजी जर टंगस्टन वापरला तर तो तुलनेने कमी उष्णता देतो पण प्रकाश जास्त देतो. साधारणपणे 1937 पासून टंगस्टन धातूपासून बनवलेले लॅम्प वापरात आले. ज्या लॅम्पच्या फिलामेंटमध्ये टंगस्टन धातूचा वापर केला असतो त्यांना मेटल फिलामेंट लॅम्प म्हणतात. जोड्या लावा, व्याख्या याच्यात लक्षात ठेवायचं आहे. मेटल फिलामेंटमध्ये करंट व्हायला लागला की उष्णता निर्माण होते आणि प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. या तत्वावर व्हॅक्यूम फील्ड लॅम्प आणि गॅस फील्ड लॅम्प कार्य करतात. त्याचे प्रकार काय? व्हॅक्यूम फील्ड, व्हॅक्यूम म्हणजे आतमध्ये निर्वात पोकळी असते. गॅस फील्ड
विशिष्ट गॅस भरलेला असतो, हॅलोजन, आतमध्ये हॅलोजन भरलेला असतो. हे 3 प्रकार पडतात. नॉर्मल आपण मेटल फिलामेंट लॅम्प बघितला तर कार्बन फिलामेंट लॅम्प सारखाच दिसतो, छोट्या प्रकारात असतो, लहान असतात. हे 5 वॅट ते 25 वॅट असतात. जिथे कमी प्रकाश पाहिजे अशा ठिकाणी हे व्हॅक्यूम फील्ड लॅम्प येतात. आतमध्ये याच्यामध्ये गॅस नसतो. नेहमीसारखं फायदे, स्टँडर्ड्स आपल्याला डायरेक्ट जोडता येतात. कार्बन फिलामेंटच्या तुलनेने लहान आकार असतो. पॉवर फॅक्टर युनिटी असतो. कार्बन लॅम्पच्या तुलनेने किंमत थोडी जास्त आहे. पिवळसर प्रकाश, काच ठिसूळ आहे आणि आयुष्यमान कमी आहे. साधारणतः ह्या प्रकारचा बल्ब तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये बघायला मिळेल. फ्रीजच्या लॅम्पमध्ये अशा प्रकारचे छोटे बल्ब बघायला मिळतात. हा नेहमीचा मेटल फिलामेंट लॅम्प गॅस फील्ड लॅम्प. आता प्रश्न असा आहे की ज्या लॅम्पमध्ये निर्वात केलेल्या काचेच्या ग्लोबमध्ये, म्हणजे हा जो काचेचा ग्लोब आहे, या गोल भागात निष्क्रिय वायू भरून फिलामेंट बसवलेले असते, त्याला गॅस फील्ड लॅम्प म्हणतात. प्रश्न असा आहे की निष्क्रिय वायू का? त्याचं कारण असं आहे सगळ्यात महत्वाचं की आतमध्ये बसवलाय, कुठला धातू बसवलाय? टंगस्टन. जेव्हा टंगस्टनला सप्लाय मिळेल तेव्हा त्याला त्याच्यातनं उष्णता निर्माण होईल आणि उष्णता निर्माण झाली की जर का आतमध्ये जर का आपण हवा ठेवली तर उष्णता निर्माण झाल्या काय होणार आहे? त्या उष्णतेचा म्हणजे त्या धातूचा हवेतल्या ऑक्सिजनशी संयोग होईल आणि टंगस्टन ऑक्साईड होऊन त्याची राख होऊन जाईल. म्हणजे तो लॅम्प एका सेकंदात जळून जाईल. लॅम्प म्हणजे आतली फिलामेंट एका सेकंदात जळून जाईल, म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाही. मग त्याचा हवेशी संपर्क आला नाही पाहिजे. हवेशी म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात ऑक्सिजनशी संपर्क यायला नको. ऑक्सिजनशी संपर्क यायला नको म्हणून तो एका काचेच्या हंडीत बसवतात, आतली हवा काढून घेतात. पण आतली हवा काढून घेतली तर दुसरा प्रश्न असा येतो की आतली हवा जर काढून घेतली तर बाहेरच्या हवेचा दाब येऊन ती काच फुटू शकते. तुम्ही आता प्रयोग केला असेल कधीतरी की फ्रुटी पिता जेव्हा फ्रुटी संपते आणि आपण अजून खेचतो तेव्हा ते फ्रुटीचा डबा आतमध्ये येतो. का आतमध्ये येतो? कारण जेव्हा तुम्ही त्याच्या शेवटची हवा ओढता तेव्हा बाहेरच्या हवेचा दाब त्या खोक्यावर येतो आणि तो खोका चेपतो किंवा दबला जातो. तसं काचेच्या बाबतीतही होऊ शकतं, कारण बाहेरच्या हवेचा दाब खूप जास्त असतो. अशा वेळेस असं होऊ नये म्हणून काय करतात? आतमध्ये प्रेशरने निष्क्रिय वायू भरतात. निष्क्रिय वायू म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, की जे उष्णतेला काही परिणाम करणार नाहीत, अशा प्रकारचा वायू दाबून भरतात आणि त्याच्यामुळे तो आतमधली फिलामेंट जी आहे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि फिलामेंट कायम राहते. सेम आपण नेहमी घरी वापरतो तोच बल्ब आहे. फिलामेंटचं ड्रॉइंग नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एका टोकापासून कॉईलची सुद्धा कॉईल केली आहे. कारण ती कॉईल खूप मोठी कॉईल आहे, ती तुम्हाला कमी जागेत बसवायची, तुम्हाला कॉईलची कॉईल करावी लागेल. आपण अजून एक मोठं त्याचं हे बघूया. ही एक बारीक कॉईल आहे, त्याची खूप मोठी कॉईल दिसते तुम्हाला. याचे बारीक 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 कण असतात आणि त्याची कॉईलची कॉईल केलेली असते. फायदे: पांढरा प्रकाश मिळतो, पॉवर फॅक्टर युनिटी असतो, स्टँडर्ड सप्लायला डायरेक्ट जोडता येतो. तुम्ही बल्ब काढा, लगेच लावा. उभे किंवा आडवे जोडता येतात. असा लावला काय, असा लावला काय, असा लावला काय, काही फरक पडत नाही. आयुष्यमान खूप जास्त असतं, विविध आकारात मिळतात, किंमत वाजवी असते. हा बल्ब आपल्याला सहजपणे 15 ते 20 रुपयामध्ये मिळतो. दाट सावली, पण तोटा काय होतो की हा बल्ब लावला तर तुमच्या असं लक्षात येईल की मागे पडणारी सावली दाट असते आणि उष्णता जास्त निर्माण होते. म्हणजे एखाद्या रूममध्ये जर आपण लावला तर ती रूम लवकर गरम होते. असा लॅम्प जर आपण बाथरूममध्ये लावला तर जागा लहान असल्यामुळे खूप उष्णता निर्माण होते. मग आपल्याला तिथे हा लॅम्प लावून उपयोग होत नाही, म्हणजे त्याची उष्णता त्या मानाने जास्त होते. मग ह्या सगळ्यांपासून जर हे करायचं असेल तर अजून थोडंसं त्यांनी पुढे आणलं की काचेच्या ट्यूबमध्ये टंगस्टनच्या कॉईलचे फिलामेंट आडवे बसवले आणि त्याच्यामध्ये आयोडीन, ब्रोमिन किंवा क्लोरीन यासारखी हॅलोजनची संयुगे भरतात. त्याला वेगळं सप्लायला सॉकेट असतं, वेगळा सप्लाय असतो. ह्याचा वैशिष्ट्य काय आहे की लॅम्पच्या फिलामेंटमधनं करंट वाहू लागला की फिलामेंटमधनं उष्णता निर्माण होऊन प्रकाश पडतो. इथपर्यंत बरोबर आहे. टंगस्टन नेहमीप्रमाणे प्रकाश देतो. पुढे काय होतं, फिलामेंटच्या बाष्पीभवनामुळे आतमधले जे टंगस्टनचे कण मुक्त होतात ते हॅलोजनच्या संयोगामुळे परत कॉईलकडे पाठवले जातात आणि ह्या प्रोसेसमध्ये ते परत त्या कॉईलवर आपटतात आणि त्याच्यामधनं अजून उष्णता निर्माण होते, अजून प्रकाश निर्माण होतो आणि
पांढरा शुभ्र प्रकाश पडतो. या बल्बचा पिवळसर प्रकाश पडतो थोडासा. या बल्बचा खूपच पिवळसर प्रकाश पडतो. तुलनेने या बल्बचा पिवळसर प्रकाश पडतो. आणि त्याच्यापेक्षा स्वच्छ पांढरा प्रकाश हॅलोजन लॅम्पचा पडतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॅलोजन लॅम्प कुठे वापरले जातात. आपल्याला माहीत नसतं. सगळ्या बाईकला पांढरा शुभ्र प्रकाश देणार. आपण सहज म्हणतो अरे गाडीला हॅलोजन बल्ब लाव, पांढरा प्रकाश मिळेल. ते जे लॅम्प आहेत ते हॅलोजन लॅम्प आहेत. किंवा आपल्याकडे कार्यक्रम असेल तर मंडपवाला एक छोटीशी ट्यूब लावून जातो, ज्याला सप्लाय देतो आणि ट्यूब लावून जातो. पूर्ण पांढरा प्रकाश पडतो, खूप प्रखर प्रकाश असतो, पांढरा शुभ्र. ते हॅलोजन लॅम्प आहेत. आहे बघा, हा बल्ब कारचा आहे. याच्यामध्ये टंगस्टन तर वापरलंच आहे, पण हॅलोजनचे धातूचे मूलद्रव्य वापरले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातनं पडणारा प्रकाश पांढरा आहे. याला रिफ्लेक्टर लावून पांढऱ्या प्रकाशाचा झोत मिळवता येतो. त्याच्यामुळे हा हॅलोजन लॅम्प आहे. आपण सहजपणे म्हणतो की अरे हॅलोजन लावलाय गाडीला. हॅलोजन लावल्याने पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. ही हॅलोजनची ट्यूब आहे. ही मंडपवाल्यांकडे बहुतेक जण हे लावतात की त्याला ह्या पॉईंटमधनं हा पॉईंट आणि ह्या पॉईंटला सप्लाय देतात आणि मध्ये तुम्हाला टंगस्टनची कॉईल दिसते. हा हॅलोजन लॅम्प प्रकाशित झालेला हा कुठल्याही तरी कारचा किंवा बाईकला अशा प्रकारचा हॅलोजन लॅम्प वापरलेला असतो. ट्यूबचा आकार लहान असतो आणि वॅटेज जास्त असतं. म्हणजे हा बल्ब 40 वॅट देईल तर तेवढ्याच आकाराची हॅलोजन ट्यूब 500 वॅट देईल. म्हणजे प्रचंड प्रकाश देईल. आयुष्य दीर्घकाळ असते. पूरक साधनं लागत नाही. दुसऱ्या 2 वायर लावल्या की चालू होतो. त्वरित प्रकाश मिळतो. किमतीने स्वस्त आहेत. खास प्रकारचे रिफ्लेक्टर लावून झोत लावता येतो. आता या मागे जाऊन बघू ड्रॉइंगमध्ये. इथे एक रिफ्लेक्टर लावला आहे. किंवा मी आता सांगितलं की असा हॅलोजन आहे, याच्या मागे रिफ्लेक्टर असतो, जेणेकरून त्याचा प्रकाश सरळ पडेल. याला रिफ्लेक्टर लावून परत रिफ्लेक्टर लावतात, जेणेकरून तोटा काय, आतमध्ये फ्यूज नसतो. याचं टेम्परेचर खूप होतं आणि हा करंट जास्त घेतो. त्यामुळे फ्यूज तुम्हाला स्वतंत्रपणे जोडावा लागतो. आणि वर्किंग टेम्परेचर खूप जास्त असतं. म्हणजे प्रचंड गरम होतात. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत बंद केलेली हॅलोजन ट्यूब पटकन काढू शकत नाही. किंवा कारचा लॅम्प बंद केला तर तुम्हाला बाहेर सुद्धा त्याची उष्णता जाणवत राहते, इतका तो गरम होतो. तर मग ह्या सगळ्यातनं बाहेर पडताना, लॅम्पमधनं बाहेर पडताना थोडासा वेगळा विचार केला की अजून कशा प्रकारे उष्णता मिळवता येईल. तर इनकॅन्डिसेंट लॅम्पपेक्षा पांढरा प्रकाश आपल्याला हवा असेल तर मर्क्युरी वेपर किंवा सोडियम वेपरचा करतात. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार आला फ्लोरोसन ट्यूब. फ्लोरोसन याचा अर्थ दीप्तिमान, प्रकाश दीप्ती. कुठेतरी एक कोटिंग असतं, एका विशिष्ट पावडरचं कोटिंग असतं. त्या कोटिंगवर मागून येणारे इलेक्ट्रॉन आपटतात आणि जेव्हा इलेक्ट्रॉन असे त्याच्यावर आपटतात तेव्हा जिथे जिथे इलेक्ट्रॉन आपटतात तिथे प्रकाश मोकळा होतो, मुक्त होतो आणि तो आपल्यापर्यंत येतो. ही पद्धत आहे अल्ट्राव्हायलेट रेज. म्हणजे आतमध्ये जे निर्माण झाले ते अल्ट्राव्हायलेट रेज कुठल्या तरी फ्लोरोसंट पावडरवर आपटतात आणि त्याचा प्रकाश मुक्त होतो. जुन्या पद्धतीचे जे डबा टीव्ही होते ते अशाच पद्धतीने दिसायचे. त्यांच्या पुढच्या भागाला एक फ्लोरोसंट पावडर लावलेली असायची आणि मागे इलेक्ट्रॉन गन असायची. ते आतले जे इलेक्ट्रॉन आहेत ते समोरच्या पडद्यावर येऊन आपटतात आणि जिथे जिथे आपटतात तिथे प्रकाश मुक्त होतो आणि प्रकाश दिसतो आणि आपल्याला ते सगळे प्रकाश एकवटून, ते सगळे ठिपके एकवटून आपल्याला त्याचं चित्र दिसतं. त्याच पद्धतीने हे काम करतात. म्हणजे याच्यातला महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा आहे की ट्यूबलाईट हे आयोनायझेशनच्या तत्वावर काम करतात. गालियात जागा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या. आयोनायझेशनच्या तत्वावर ट्यूबलाईट कार्य करतात. त्यामध्ये काय केलेलं असतं, ट्यूब रिकामी करतात, निर्वात करतात. आर्गॉन आणि मर्क्युरी, आर्गॉन नावाचा धातू जो निष्क्रिय आहे आणि मर्क्युरी म्हणजे पाऱ्या किंवा पाऱ्याची वाफ भरलेली असते. आतमध्ये फ्लोरोसंट पावडरचा लेप दिलेला असतो. तुम्ही जर ट्यूबलाईट बघितली असेल, सगळ्यांनीच बघितलेली असते ट्यूबलाईट, तर आपल्याला वाटतं ती पांढरी शुभ्र आहे. प्रत्यक्षात ती काचेची नळी पांढरी नसते किंवा काचेची नळी पांढरी नसते. ती नळी ट्रान्सपरंट असते, आतमध्ये पावडर लावलेली असते. जेव्हा ती ट्यूबलाईट फुटेल किंवा फुटलेली बघितली असेल तेव्हा तुम्ही बघा की त्याच्या आतमध्ये पावडर निघून जाते. शक्यतो फुटलेल्या ट्यूबलाईटला अतिशय काळजीपूर्वक हात लावा, कारण ते एकतर हाताला लागू शकतं आणि ती फ्लोरोसंट पावडर जी असते आतमधली ती विषारी असते. त्याच्यामुळे ती जर का जखमेत गेली तर सेप्टिक होऊ शकते. त्यामुळे हे करताना जरा काळजी घ्यायची आहे. आणि ट्यूबच्या 2 बाजूला फिलामेंट लावलेले असतात. आता इथे पण फिलामेंट लावले आहेत, पण ह्याचं काम वेगळ्या पद्धतीने करतात. ट्यूब स्वतंत्रपणे प्रकाशित होत नाही, स्वतः आपोआप स्वतःची स्वतः प्रकाशित होत नाही. याच्यासाठी त्याला काहीतरी पूरक साधनं लागतात.
आधी तुम्हाला व्होल्टेज निर्माण करावं लागतं त्याच्यासाठी. इग्निशन, त्याला इग्निशन व्होल्टेज म्हणतात. जसं आपली बाईक असते, ती एकदम बटन दाबलं की पळायला सुरुवात करत नाही. ती आतमधलं इंजिन रन व्हायला 1-2 सेकंद लागतात. त्याचं बटन दाबलं की तो खडखड खडखड आवाज करतो आणि मग इंजिन रन होतं. किंवा किक मारावी लागते. आधी जुन्या गाड्यांना किक मारावी लागायची, म्हणजे आपल्याला ते इंजिन रन होण्यासाठी एक प्रोसेस करावी लागते. याला इग्निशन म्हणतात. तसं याला इग्निशन लागतं. आपण जे आधीचे ट्यूबलाईट बघतो त्याला इग्निशन लागतं. मग हे इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी त्याच्या सिरीजमध्ये, वाक्य काय आहे, त्याच्या सिरीजमध्ये चोक आणि स्टार्टर जोडलेला असतो. फ्लोरोसन ट्यूबमध्ये ट्यूब, मेटल पट्टी, चोक, स्टार्टर हे महत्वाचे घटक असतात. मेटल पट्टी, या मेटल पट्टीवर 2 साईडला 2 कान असतात. त्या 2 कानांमध्ये ते बसतं, आपली ट्यूबलाईट बसते. चोक, याला बॅलास्ट असेही म्हणतात. हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर काम करतो. वाक्य लक्षात ठेवायचं, चोकला बॅलास्ट असेही म्हणतात आणि हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर काम करतो. आतील भागात धातूची कॉईल असते. ट्यूब सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे व्होल्टेज 800 ते 1000 व्होल्ट उच्च इग्निशन व्होल्टेज चोक स्टार्टरच्या क्रियेने निर्माण केले जाते. जेव्हा मी आता तुम्हाला ड्रॉइंग दाखवेल तेव्हा ते हे समजून सांगेल की आपण देतोय किती सप्लाय. घरचा सप्लाय किती आहे, 230 व्होल्ट. पण आता जसं सांगितलं, आपण जसं बोललो की ह्यांना सुरुवात करून द्यावी लागते. आयोनायझेशन सुरुवात व्हायला हाय व्होल्टेज लागतं. मग ते हाय व्होल्टेज निर्माण करण्यासाठी चोक वापरला जातो. हा एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे. आतमध्ये बघा, ड्रॉइंग मध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने ही ट्यूबचा कोपरा दाखवला आहे. ह्या 2 1 नंबर आहेत त्या टर्मिनल एंड आहेत. आतमधल्या कॉइलच्या 2 टर्मिनल बाहेर काढल्यात. एंड कॅप दोन्ही साईडला, टर्मिनल पॉईंट, फिलामेंट कॉन्टॅक्ट, 5 बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंट, म्हणजे हे टंगस्टन आहे. फ्लोरोसंट पावडरचा थर, हा काचेला दिलेला फ्लोरोसंट पावडरचा थर आहे 6 नंबरचा. आणि 7 नंबर ही काचेची नळी आहे. म्हणजे ट्यूबची आतली रचना अशा प्रकारे असते. याच्यामध्ये दुसरा भाग जो वापरला जातो तो स्टार्टर आहे. काचेची छोटीशी ट्यूब असते आणि आतमध्ये द्विधातू पट्टी आहे. खाली बघा, दिसते तुम्हाला, खाली दिसतंय की द्विधातू पट्टी आहे. त्याला 2 पॉइंट आहेत. या पॅरलल एक कंडेन्सर जोडला आहे, ज्याला सिरॅमिक कंडेन्सर म्हणतात. हे मेकब्रेक होत असतं. तर मेकब्रेक होताना त्याच्यामधनं जर इम्पल्स बाहेर पडतात आणि टीव्हीला किंवा याच्यावर आपल्याला ते ऐकू येतात, तर ते सप्रेस करावेत. सप्रेस म्हणजे दाबून टाकणे, म्हणून ते वापरतात आणि त्याला म्हणून सप्रेसर कंडेन्सर म्हणतात. टू सप्रेस म्हणजे दाबणे. हा ट्यूबलाईट सुरू करण्यासाठी, मेकब्रेक क्रिया करण्यासाठी स्टार्टर उपयोगी पडतो. ते कसं उपयोगी पडतं ते मी तुम्हाला दाखवतो. आता एकदा आपण ड्रॉइंग बघू आणि मग हे स्टार्ट कसं चालतं ते बघू. याचं ड्रॉइंग बघा. सप्लायची सुरुवात केली तर आपण बॅलास्टला गेली. बॅलास्ट म्हणजे चोक. तिथून पहिल्या फिलामेंटला गेली, दुसऱ्या फिलामेंटमधनं स्टार्टरला गेली, स्टार्टरमधनं दुसऱ्या साईडच्या फिलामेंटला गेली आणि दुसऱ्या फिलामेंटच्या साईडने परत बाहेर आली. अजून आपल्याकडे एक वेगळ्या पद्धतीने आपण याची जोडणी बघू. घरात कशी केलेली असते. लाईव्ह वायर स्विचला दिली, स्विचपासून चोकला दिली, चोकच्या टर्मिनलपासून निघालेली वायर ट्यूब रॉडच्या एका बाजूला एका टर्मिनलला दिली, दुसऱ्या टर्मिनलपासून निघालेली वायर स्टार्टरला दिली, स्टार्टरपासून निघालेली वायर जी राहिली आहे बाजू त्याच्या एका टर्मिनलला दिली आणि त्या टर्मिनलपासून निघालेली वायर न्यूट्रलला गेली. म्हणजे यामध्ये सगळे सिरीजमध्ये, स्विचचं सिरीजमध्ये असणारच कारण तो मेन आहे. चोकपासून निघालेली वायर फिलामेंटला, फिलामेंटपासून निघालेली वायर स्टार्टरला, स्टार्टरपासून ट्यूब रॉडला, ट्यूब रॉडपासून न्यूट्रलला. एक अजून ड्रॉइंग सापडलं म्हणून पुन्हा दाखवतोय. फेजची स्विचला, स्विचपासून चोकला, चोकपासून एका फिलामेंटला, स्टार्टरला, दुसऱ्या फिलामेंटला आणि बाहेर. एकदम सिंपल ड्रॉइंग आहे. आता हा काम कसं करतो, ट्यूबलाईट काम कशी करते, आपण या सर्किटनुसार समजून घेऊ. जेव्हा तुम्ही सप्लाय देता तेव्हा काय होतं, सप्लाय दिला की तो स्टार्टर जो आहे त्या चोकमधनं सप्लाय जातो, चोकमधनं जाऊन स्टार्टरमधनं म्हणजे त्या फिलामेंटमधनं जातो, स्टार्टरमध्ये येतो. स्टार्टरचा पॉईंट आहे तो असा आहे. आतमधलं त्याचा व्होल्टेज वाढायला लागतो. व्होल्टेज वाढलं की त्याचा कॉन्टॅक्ट एकमेकाला चिकटतात. जोपर्यंत हे सप्लाय वाढायला लागतं तेव्हा चोक हाय व्होल्टेज निर्माण करतो, 800 ते 1000 व्होल्ट. आणि 1000 व्होल्ट निर्माण केले की ट्यूब रॉडचा जो एक कोपरा आहे तिकडनं आयोनायझेशन सुरू होतं. पाऱ्याची वाफ या टोकापासून या टोकाला राहायला सुरुवात होते. पण हे एका फटक्यात होतं का, नाही होत. तोपर्यंत हे एकमेकाला टेकतात. सप्लाय व्होल्टेज परत डिक्रीज होऊन 230ला जातं. मग 1 सेकंद थांबतं. परत स्टार्टरचं पॉईंट गरम व्हायला सुरुवात होतात. आतमधनं ते टेकतात.
चोक परत 800 ते 1000 व्होल्ट निर्माण करतो. परत एका स्टँडने आयनायझेशन सुरू होतं आणि त्याचे आयन्स पुढे जायला सुरुवात करतात दुसऱ्या टोकाला. हे कुठपर्यंत चालू राहील? जोपर्यंत इकडचे आयन या टोकापासून सुरुवात होणारे आयन्स ट्यूबरॉड मधले ह्या टोकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. एकदा का ते ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचले की मग सर्किट कुठून सुरू होईल? चोक पासनं फक्त ट्यूब मधनं खाली निघून येईल. पुन्हा त्याला स्टार्टरला जायची काही गरज नाही. मग स्टार्टर फक्त शब्दच काय आहे? स्टार्टर, टू स्टार्ट, सुरुवात करून देणे. एकदा का आपली नॉर्मल ट्यूबलाईट पेटली म्हणजे प्रकाशित झाली, पेटली म्हणजे प्रकाशित झाली की स्टार्टरचं काम संपतं, तुम्ही स्टार्टर काढून घेऊ शकता. पण परत ट्यूबलाईट चालू करायची असेल तर तुम्हाला स्टार्टर लागेल, म्हणून आपण असं काही करत नाही, स्टार्टर जागेवरच ठेवतो. मग असं काय होतं? मग प्रकाश कसा मिळतो? आपण हे समजलं. मग प्रकाश कसा मिळतो? जेव्हा पाऱ्याचे आयन्स मोकळे होतात आणि ते ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जायला सुरुवात करतात, तेव्हा ते जाताना काय करणार आहेत? ते भिंतीवर आपटतात. कुठल्या भिंतीवर आपटणार? ती जी ट्यूब रॉड आहे त्याच्या भिंतीवर आपटतात. आणि भिंतीला काय लावलंय? फ्लोरोसंट पावडरचं कोटिंग आहे. जेव्हा भिंतीच्या पावडरवर ते आपटतात, जिथे आपटतात तिथनं प्रकाश मुक्त होतो आणि आपण म्हणतो ट्यूबलाईट पेटली. परत एकदा आपण क्रिया समजून घेऊ. जेव्हा आपण सप्लाय देतो तेव्हा पहिल्यांदा स्टार्टर शॉर्ट होतो. स्टार्टर शॉर्ट झाला की चोकचं व्होल्टेज वाढायला सुरुवात होतं. चोकचं व्होल्टेज 1000 पर्यंत वाढतं. इकडची फिलामेंट तापते. फिलामेंट तापली की पाऱ्याची वाफ एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला सुरुवात होते. पण तोपर्यंत वरचा स्टार्टर गार होतो, ब्रेक होतो. परत ही प्रक्रिया थांबते. परत तो गरम होऊन एकमेकाला चिकटतो. परत व्होल्टेज हाय होतं. परत पाऱ्याची वाफ होते आणि हे क्रिया कुठपर्यंत चालू राहते? जोपर्यंत ह्या पाऱ्याची वाफ ह्या टोकापर्यंत जात नाही तोपर्यंत ही क्रिया चालूच राहते. एकदा का या पाऱ्याची वाफ या टोकापर्यंत पोहोचली की मग सर्किट पूर्ण झालं ना. प्रत्येकाला शॉर्टकट आवडतो. आपण ग्राउंड दिलं असेल तर आपल्याला असं सांगितलंय की या कोपऱ्यातनं जायचं, मग त्या कोपऱ्यात जायचं, मग बाहेर जायचं. आपण काय करतो? कॉर्नरमधनं शॉर्टकट मारतो. तसंच आहे सप्लायचं पण तसंच असतं. सप्लाय काय करतो? जिथून जवळचा रस्ता आहे तिथनं बघतो. तो स्टार्टरकडनं जायची त्याला गरज पडत नाही. मग एकदा का हे चालू झालं की सप्लाय चालू होतो. पण सप्लाय चालू झाला, आपल्याला काय हवा आहे? उजेड. तो कसा मिळतो? आतली पाऱ्याची जी वाफ आहे जेव्हा या टोकापासून या टोकापर्यंत जात असते तेव्हा त्याचे आयन आतल्या काचेला आपटत जातात. आणि हे जे काचेला आपटत जाणारे आयन्स आहेत हे त्या पावडरवर आपटतात आणि पावडरमधनं उजेड मुक्त होतो, प्रकाश मुक्त होतो आणि आपण म्हणतो ट्यूब पेटली. म्हणून जी पारंपरिक ट्यूब आहे ज्याला स्टार्टर आहे अशी ट्यूब पहिल्यांदा लक लक किंवा क्लिक 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 करून मग पेटते. जुनी ट्यूब तुम्ही असं कधीच बघितलं नसेल की बटन दाबले आणि पेटली. असं जुन्या ट्यूबमध्ये होत नाही. कारण का? तर पाऱ्याच्या वाफेला या टोकापासून ह्या टोकापर्यंत जाण्यासाठी जी स्पेसिफिक उष्णता आहे ती मिळवण्यासाठी वेळ लागतो आणि ती उष्णता स्टार्टरच्या मेक ब्रेक क्रियेमुळे होते. आणि चोक त्यावेळेस 800 ते 1000 व्होल्ट असं करत असतो. आणि एकदा ट्यूबलाईट रनिंगला आली की मग तो 110ला खाली येऊन थांबतो. मग 110 व्होल्टला सुद्धा तुमची ट्यूबलाईट चालू राहते. मग आपण बघितलं की आधी जो वापरला चोक तो कॉईलचा चोक होता आणि तो चोक वापरला तर ट्यूबलाईट पेटण्यासाठी क्लिक क्लिक किंवा वेळ लागतो. मग जसं आपण लाईटमध्ये बघितलं की आपण LED रूपांतरित झाला, साध्या बल्बचं LED मध्ये रूपांतर झालं, CFL मध्ये झालं, CFLचं LED मध्ये रूपांतर झालं, तसं इथे सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स जसं वाढत गेलं तसं ती जी क्रिया आहे की जो व्होल्टेज पाहिजे आपल्याला ती एकदम डायरेक्ट आपल्याला आधी 1200 व्होल्ट पाहिजे, 1100 व्होल्ट पाहिजे, तर ते निर्माण करण्यासाठी हाय व्होल्टेज फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक चोक आले की जे डायरेक्ट हाय व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी मिळवून देतात. मग याच्यामधलं काय कॅन्सल झालं? आपोआप याच्यामध्ये स्टार्टरचं कार्य संपूनच गेलं. कारण स्टार्टरचं कार्य काय होतं? ते मेक ब्रेक करून ती फ्रिक्वेन्सी वाढवणं किंवा ते व्होल्टेज वाढवणं तात्पुरतं. त्याच्यामुळे स्टार्टर हा भाग आता निघून गेला. त्यामुळे आता ज्या तुम्ही बघता ट्यूबलाईट ज्याला इलेक्ट्रॉनिक चोक बसवला असतो त्याच्यामध्ये स्टार्टर नसतं. हे 36 वॅट किंवा 40 वॅटच्या आपल्या नेहमीच्या ट्यूबलाईटला लागतात. 75 वॅटपासून 300 व्होल्ट, 75 व्होल्टपासून 300 व्होल्टपर्यंत काम करतात. म्हणजे सप्लाय कधी समजा कमी झाला घरातला तरी ते ट्यूबलाईट चालू राहते. खूप जास्त झाला 200च्या पुढे 300ला गेला तरी त्या ट्यूबलाईट चालू राहतात. ही ट्यूबलाईट लगेच लागते. आधी सांगितलं
की आधी जिथे पारंपरिक तिथे स्टार्टरवाली ट्यूबलाईट आहे. तुमच्या वर्गात काही ठिकाणी स्टार्टरवाल्या ट्यूबलाईट आहेत आणि काही ठिकाणी नवीन ट्यूबलाईट आहेत. जिथे स्टार्टरवाली ट्यूबलाईट आहे ती क्लिक फ्लिकर होऊन मगच चालू होणार, कारण त्याला ते व्होल्टेज येण्यासाठी वेळ लागतो. ती फ्रिक्वेन्सी ते व्होल्टेज येण्यासाठी वेळ लागतो. पण इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती झाल्याने आता काय होतं की ती फ्रिक्वेन्सी डायरेक्ट एका सेकंदात त्या हायेस्टला पोहोचवून देतो आणि पाऱ्याचं आयनीभवन तुम्ही बटन दाबता क्षणी होतं. त्यामुळे वेळ लागत नाही. ही ट्यूबलाईट लगेच लागते, स्टार्टर लागत नाही. पॉवरची बचत होते. साध्या चोकला एक विशिष्ट आवाज असतो, कुई करून आवाज येतो, तो या नवीन इलेक्ट्रॉनिकला येत नाही. आउटपुट 10% जास्त मिळतं, म्हणजे जास्त पॉवर मिळते. खर्च कमी होतो. पॉवर फॅक्टर युनिटी असतो, म्हणजे वीज चांगल्या प्रकारे वापरली जाते. तोटा काय आहे, किमतीने महाग असतो. साधा चोक आहे तो 60 रुपयाला मिळतो, हा इलेक्ट्रॉनिक चोक 180 रुपयाला मिळतो. दुरुस्ती करता येत नाही, अर्थात कुठल्याच हल्ली उपकरणांची दुरुस्ती करता येत नाही, कारण ते इलेक्ट्रॉनिक असेल तर ते संपलं तर ते आपल्याला बदलावंच लागतं. अर्थात मी मगाशी पण सांगितलं तसं की काय स्वस्त आहे ते बघावं लागतं. की एखादा पार्ट आपला बदलायला जर त्याला 80 रुपये 90 रुपये लागणार असेल आणि नवीन वस्तू जर 100 रुपयाला मिळणार असेल तर आपण नॉर्मली तेच प्रिफर करतो की नवीन वस्तू, किंवा आपण ते डायरेक्ट वस्तू बदलूया. आपण दोन्ही पद्धतीचं एक हे बघतोय की इलेक्ट्रॉनिक चोक वापरून आणि न वापरून. साधा इलेक्ट्रिक चोक आपल्या डाव्या साईडला जे दिसतंय ते इलेक्ट्रिक चोक. यामध्ये बघा सप्लाय दिलाय, इलेक्ट्रिक चोक आहे, फिलामेंटला गेलाय, स्टार्टरला गेलाय, स्टार्टरपासून फिलामेंटला आलाय आणि परत आलाय. याच्यामध्ये परत सांगितलं तसं की सप्लाय दिला की मेक ब्रेक क्रिया होते, इथला सप्लाय वाढतो, आतमधलं पाऱ्याची वाफ इकडनं इकडे धावायला सुरुवात करते. पाऱ्याची वाफ धावायला सुरुवात झाली, पूर्ण पहिल्यांदाच होत नाही, परत थांबतं, परत स्टार्टर शॉर्ट होतो, परत हे होतं. ही क्रिया पूर्ण होते. जेव्हा ही क्रिया पूर्ण होते तेव्हा ट्यूबलाईट पेटते. आता उजव्या साईडचा जर तुम्ही ड्रॉइंग बघितला तर इलेक्ट्रॉनिक चोकला 2 वायर ह्या टर्मिनलला जातात, 2 वायर ह्या टर्मिनलला जातात. याच्यामध्ये स्टार्टर नाहीच आहे. जेव्हा तुम्ही सप्लाय देता तेव्हा तो डायरेक्ट काय करतो, या कॅथोड फिलामेंटमधनं फ्रिक्वेन्सीज एवढी पाठवतो की सरळ या पाऱ्याचं त्या क्षणाला आयनीभवन होतं आणि त्याची वाफ उष्णता प्रकाश बाहेर टाकायला सुरुवात करते. आता ट्यूबलाईट बघितली आपण, ट्यूबलाईट मोठी आहे, आपण चोकमध्ये सुधारणा केलेली बघितली. पण आता ट्यूबलाईटचा आकार कमी करायचा आहे मला. मग अशी सांगितलं तसं की जर मला माझी 10 बाय 10 खोली आहे 15 फुटाची, तिथे मला मोठी 4 फुटाची ट्यूबलाईट चालेल. माझी अभ्यासिका आहे किंवा एक छोटी रूम आहे, अगदी साध्यातलं साधं, म्हणजे आपण बाथरूममध्ये काही ट्यूबलाईट बसवू शकणार नाही. मोठी ट्यूबलाईट आहे, आपल्याला कॉम्प्रेस करायला लागणार आहे, कारण आपल्याकडे जागा कमी असेल. एकदम सिंपल गोष्ट आहे की बाथरूममध्ये काय आपण ट्यूबलाईट बसवू शकणार नाही, मुळात तिथे जागाच कमी आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं आहे की ड्रॉइंगमध्ये दाखवलं त्या पद्धतीने जी नेहमीची ट्यूब आहे, जी लांबट ट्यूब आहे, तिचं एका बारीक ट्यूबमध्ये रूपांतर करून इथे तुम्हाला दिसतंय ही 1, ही 2 आणि याच्या मागे दिसत नाहीये ती 3, अशा पद्धतीने त्याच ट्यूब फिरवून घेतल्या. म्हणजे लांबी जी लांब अशी आडवी होती त्याच्याऐवजी कमी जागेत बसवली. कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प, कॉम्पॅक्ट केली, जागा कमी केली. दुसऱ्या पद्धतीने त्यांनी टर्मिनल किंवा आपण स्पायरल केलं की त्याची ट्यूब बनवली, वेटोळे केले तर जागा कमी होईल आणि अशा पद्धतीने बनवली. नॉर्मल त्याला कॅप लावलेली आहे की साध्या बल्बच्या जागी पण बसेल किंवा आपण ट्यूबलाईट लागतो त्या होल्डरमध्ये पण बसवू शकेल. आता ह्याच्यामध्ये सेम आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चोक आतमध्येच टाकलाय, जो तुम्हाला ड्रॉइंगमध्ये दिसतोय बघा इकडे, ज्याला बॅलास्ट म्हटलंय की इलेक्ट्रॉनिक चोक आतमध्येच बसवलाय. म्हणजे फक्त तुम्ही ते ट्यूबलाईट ती जी CFL आहे ती साध्या होल्डरमध्ये बसवली आणि ऑन केला तरी कार्य तेच की आतमध्ये पाऱ्याची वाफ आहे, बॅलास्ट डायरेक्ट सप्लाय हाय करतो, हाय केल्यामुळे हाय फ्रिक्वेन्सीने आतमधली पाऱ्याची वाफ भिंतीवर आपटते आणि प्रकाश मुक्त होतो. पण काय केलंय, कमी जागेत बसवली म्हणून कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प CFL. फायदा, आकाराने लहान, वजनाने हलके. इनकॅन्डिसेंट लॅम्प म्हणजे साध्या इनकॅन्डिसेंट लॅम्प म्हणजे या बल्बच्या ऐवजी काही गरज नाही, म्हणजे याच्या ऐवजी बसवताना दुसरं काही करावं लागणार नाही. आपल्याला ट्यूबलाईट लावायची असेल तर आपल्याला पुन्हा 2 पॉईंट घ्यावे लागतील, ते फिटिंग करावं लागेल, मग त्याला वायर लागायला लागेल. तसं CFL बल्ब करताना म्हणजे याच्याऐवजी CFL लावताना काय फरक पडतो का, हा बल्ब काढला आणि त्याच्याऐवजी CFL लावली तर काहीही बदल करावा लागत नाही, सहजपणे बदल करता येतो. पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो, पण महाग आहे अर्थातच.
काहीतरी फायदा असेल तर काहीतरी तोटा आहे. महाग आहे, पूरक साधनं लागत नाही, डायरेक्ट लागतो, पॉवर फॅक्टर कमी, पॉवर कमी लागतो आणि खूप इनकॅन्डिशन लॅम्प म्हणजे याच्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही CFL विकत आणले की तो दुकानदार त्याच्यावर डायरेक्ट 2 वर्षाची वॉरंटी लिहून देतो की त्याला माहिती आहे की 2 वर्षात हा खराबच होणार नाही, एवढी त्याची चांगली कॅपॅसिटी आहे. तोटे काय आहेत तर तोटे त्याच्या ज्या कॉर्नर्स असतात ते काळ्या पडतात. फ्लोरोसेंट लॅम्प म्हणजे ट्यूबलाईटपेक्षा लहान आकार आहे, त्याच्यामुळे प्रकाश किरण कमी जागेत असतात, त्याच्यामुळे तो वाचनाला उपयोगी पडत नाही. आपण हॉलमध्ये काही CFL लावून वाचन करू शकत नाही. म्हणजे आपली रिक्वायरमेंट काय आहे त्या पद्धतीने आपण बल्ब लावणार आहोत. त्याच्यामध्ये जो पारा वापरला जातो तो CFL जेवढी जास्त CFL जास्त वापरायला लागले तर CFL मध्ये पारा म्हणजे पाऱ्याची वाफ वापरली असते, तो पर्यावरणाला घातक आहे. सहजपणे तो फेकायचा नसतो. तुम्ही CFLचा खोका जर बघितला तर त्याच्यावर स्ट्रिक्ट वॉर्निंग असते की हे साध्या कचऱ्याच्या डब्यात द्यायचं नाही, ते रिसायकलिंगला द्यायचं असतं, कारण ते योग्य पद्धतीने रिसायकल करावं लागतं. नाहीतर तो पारा कचऱ्यात पडला तर तो जमिनीत मुरून परत त्याच्यातनं आपल्याच पाण्यातनं परत आपल्या शरीरात जाऊन आपल्याला घातक ठरू शकतो, माणसाला, प्राण्यांना, बाकीच्या कीटकांना पण. म्हणून तो पारा पर्यावरणाला घातक असतो. लॅम्प निकामी झाल्यास त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करायला लागते. आता सांगितलं तसं कचऱ्याच्या डब्यात टाकून किंवा सहज फोडून टाकून तो चालत नाही, म्हणजे तसं करू नये. दोष व कारणे ट्यूबमधलं. ऑन केल्यावर ट्यूब लागत नाही, कारण काय असणार आहे? सप्लाय नसेल, फिलामेंट तुटली असेल, जोडणी सैल झाली असेल, स्टार्टर ओपन असेल, चोक ओपन असेल किंवा चुकीची जोडणी असेल. कारण उपाय तुम्हाला लक्षात येईल. सप्लाय नसेल तर सप्लाय तपासा, फिलामेंट ओपन असेल तर ट्यूब बदला, जोडणी सैल असेल तर जोडणी घट्ट करा, स्टार्टर ओपन असेल तर पर्यायाने स्टार्टर बदलावा लागेल, चोक ओपन असेल काही उपयोग नाही, चोक नवीन टाकावा लागेल, जोडणी चुकीची आहे, जोडणी तपासून घ्या. ट्यूबच्या कडा लालबुंद होतात पण ट्यूब लागत नाही. मोस्टली हे स्टार्टरवाल्या ट्यूब बाबत हा प्रकार बघायला मिळतो. जर असं झालं असेल की ट्यूबच्या दोन्ही कडा लाल होतात, सप्लाय ऑन केला की ट्यूबच्या दोन्ही कडा लाल बुंद होऊन थांबतात, प्रत्यक्षात ट्यूब पेटत नाही, याचा अर्थ तो एकदम सिंपल आहे, स्टार्टर खराब झालाय, स्टार्टर शॉर्ट झालाय, तो स्टार्टर काढा आणि दुसरा बदला की लगेच ते ट्यूब लागेल. ट्यूब लुकलुक करते, आपण नेहमी म्हणतो की अरे ट्यूब लुकलुक करते पण पेटत नाहीये. मग याचा अर्थ त्याच्या आतमधल्या पाऱ्याची वाफ कमी झालेली आहे, त्याचं आयुष्य कमी झालंय, त्याचं फिलामेंटचं आयुष्य कमी झालंय. तर तुम्हाला आधी ट्यूब बदलायला लागेल किंवा स्टार्टर चेक करून आधी स्टार्टर चेंज करून बघायचा, आणि जर स्टार्टरने नाही झालं तर मग ट्यूब बदलायची. ट्यूबची एक किंवा दोन्ही कडा काळ्या पडल्या आहेत, ट्यूबचं आयुष्य शॉर्ट खराब संपलाय, चोक शॉर्ट झालाय किंवा स्टार्टर शॉर्ट झालाय, हे सगळं आपल्याला बदलावं लागेल. ट्यूब लागण्यास जास्त अवधी लागतो, सप्लाय व्होल्टेज कमी असेल. सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर ट्यूब लागत नाही. ट्यूब लागायला 230 व्होल्ट लागतो पहिल्यांदा. एकदा ट्यूब पेटल्यावर व्होल्टेज कमी झालं तर चालतं, पण आधी आपल्याला सप्लाय व्होल्टेज जास्त लागतं. मग जर तसं होत असेल तर आपल्याला साधा चोक काढून टाकून इलेक्ट्रॉनिक चोक लावावा लागतो. नवीन ट्यूब प्रकाशित होत नाही, सप्लाय कमी असेल किंवा चोक खराब असेल, परत इलेक्ट्रॉनिक बुस्टर जोडावा किंवा चोक बदलावा. स्विच बंद केल्यावरही ट्यूब अंधुक प्रकारे येते. बहुतेक वेळा असा प्रकार बघायला मिळतो की स्विच बंद केलाय पण ट्यूब अगदी बारीक पेटलेली दिसते, हलके तिथे प्रकाश किरण इकडे तिकडे पळताना दिसतात. याचा अर्थ सप्लाय फेजला, म्हणजे आपण फेजवर बटन लावतो त्याच्याऐवजी न्यूट्रलला बटन लावलं गेलंय, उलट झालंय. तर असं झालं की या पद्धतीचं हे होतं. ट्यूब चालू केला की आवाज येतो, तर त्याचा चोक जो आहे त्याचं जे चोकचं जे वाइंडिंग ज्याच्यावर बसवलेलं असतं त्याला स्टॅम्पिंग म्हणतात, ते खराब झालं की चोकचा आवाज येतो, ते आपल्याला बदलावं लागेल. मग आता इनकॅन्डिशन लॅम्प आणि फ्लोरोसंट लॅम्प यांची आपण तुलना करू. हे 8 मार्काला किंवा 5 मार्काला येऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. इनकॅन्डिशन लॅम्प उष्णतेच्या तत्वावर काम करतो. फिलामेंट तापल्यानंतर प्रकाश मिळणार आहे, फिलामेंट आपल्यावर प्रकाश मिळणार आहे. आणि फ्लोरोसंट लॅम्प आयनायझेशनच्या तत्वावर काम करतो. त्यातल्या पाऱ्याची वाफ होते आणि ती वाफ एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाते आणि त्याला आयोनायझेशन म्हणतात. लॅम्पसाठी पूरक साहित्याची आवश्यकता नसते. लॅम्प कुठेही फिट करता येतो, पटकन काढता येतो, बदलता येतो. ट्यूबसाठी स्टार्टर लागतं, चोक लागेल. इलेक्ट्रॉनिक ट्यूब म्हटली तरी त्याला चोक लागेल, साईड होल्डर लागतील, बऱ्याच गोष्टी लागतील. लॅम्पमध्ये जास्त उष्णता निर्माण होते. इनकॅन्डिशनमध्ये आपण बघतोय जास्त उष्णता निर्माण होते. आपल्याला खूप अनुभव आहे हा की साधा बल्ब आला तर तो जास्त गरम होतो. आपण
दिवाळीला किंवा गणपतीला साधा बल्ब लावतो तेव्हा लक्षात येतं की तो लॅम्प खूप गरम आहे. ट्यूब त्या तुलनेने कमी गरम होते. लॅम्पचा त्वरित आणि प्रखर प्रकाश मिळतो आणि सावली गडद पडते. लॅम्प लावला, बल्ब म्हणजे आपण ज्याला बल्ब म्हणतो या प्रकारचा, हा इनकॅन्डिसंट, परत लक्षात घ्यायचा हा लॅम्प इनकॅन्डिसंट आहे किंवा ज्याच्यामध्ये फिलामेंट आहे. तर त्याचा तो प्रखर प्रकाश देतो, पण सावली पण डार्क मिळते. तुम्हाला ट्यूबलाईट घरात लावली तर सावली दिसत नाही किंवा फिकट सावली पडते. पॉवर फॅक्टर युनिटी असतो, पॉवर फॅक्टर कमी असतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. फक्त कमी व्होल्टेजवर काम करतो. आता इनकॅन्डिसंट लॅम्प आहे, याला 200 व्होल्ट 230 व्होल्ट सप्लाय दिला आहे, तो प्रखर प्रकाश देणार आहे. समजा काही कारण असतो घरातला सप्लाय व्होल्टेज 110 ला आला तर हा प्रकाश देणार, फक्त कमी देणार. 50 ला आला तर हा फक्त याची फिलामेंट फक्त लाल दिसेल, म्हणजे थोडासा प्रकाश देईल. पण ट्यूबलाईटचं तसं नसतं. ट्यूबलाईट एका लेवलच्या पुढे सप्लाय कमी झाला तर ट्यूबलाईट पूर्णपणे बंद होते. प्रकाश मिळवणारी जास्त लॅम्प वापरायला लागत असल्याने वायरिंगचा खर्च व जागा जास्त लागते. आता मला जास्त एरियात जर प्रकाश हवा असेल तर मला अशा प्रकारचे जास्त लॅम्प लागतील आणि त्यासाठी जास्त खर्च येईल. पण ट्यूबलाईटमध्ये किंवा फ्लोरोसंट लॅम्पमध्ये जास्त प्रकाश कमी जागेत मिळतो, त्यामुळे वायरिंगचा खर्च आणि जागा कमी लागते. ट्यूबलाईट फिट कसं करायचं? ट्यूबलाईट प्रथम तेज चेक करून घ्यायचं. सिलिंग रोज म्हणजे जिथे वरती छताला लावलेलं असतं त्याला सिलिंग रोज म्हणतात. तिथे सप्लाय येतोय की नाही चेक करायचं आहे. त्यानंतर ट्यूब पट्टी घेऊन मार्किंग करून ते फिटिंग करायचं. पट्टीसाठी 2 होल मारायचे. आधी रावळ प्लग टाकून घ्यायचा. रावळ प्लग म्हणजे स्क्रू बसवण्यासाठी एक प्रकारच्या खिट्ट्या असतात, त्या टाकून घ्यायच्या. स्क्वेअर ब्लॉक लावून घ्यायचा, पट्टी बसवायची, वायर कनेक्शन करायचं, ट्यूबरॉड लावायचा. ट्यूबरॉड फिरवताना लक्षात ठेवा की ट्यूबरॉड मधून फिरवायचा नाही. दोन्ही साईडला होल्डरच्या जवळ दोन्ही साईडला सेम हात धरायचे आणि एकाच पद्धतीने वरती किंवा खाली फिरवायचा. एक विशिष्ट प्रकारचा क्लिक आवाज येतो आणि तो लॉक झाल्याचं लक्षात येतं आणि मग स्विच ऑन केला की ट्यूबलाईट लागेल. सोडियम व्हेपर लॅम्प. आता व्हेपर लॅम्प, व्हेपर या शब्दात अर्थ आहे की वाफ, कशाची तरी वाफ वापरली. याच्यामध्ये आपण 2 बघणार आहोत. त्याच्यामध्ये सोडियम व्हेपर लॅम्प आणि मर्क्युरी व्हेपर लॅम्प. या प्रकाराचे त्या साधारण प्रकाराचे ते लॅम्प असतात, त्याला आपण हॅलोजन लॅम्प म्हणतो, तशा प्रकारचे लॅम्प असतात. सोडियम व्हेपर लॅम्पमध्ये सोडियम व्हेपरच्या डिस्चार्ज प्रक्रियेमुळे प्रकाश मिळतो. सोडियमची जी वाफ असते त्याच्यामधनं आयन मोकळे होतात आणि त्याच्यातनं प्रकाश मिळतो, त्याला सोडियम व्हेपर लॅम्प म्हणतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, लो प्रेशर, हाय प्रेशर. या प्रकारचे लॅम्प आपण घरात वापरत नाही. या प्रकारचे लॅम्प बहुतेक वेळा खूप जास्त एरियामध्ये जेव्हा प्रकाश पाहिजे असतो त्या ठिकाणी केला जातो. जर तुम्हाला आठवत असेल तर आधीच्या काळी थोडासा रस्त्यावर पिवळसर प्रकाश देणारे लॅम्प होते, ते सोडियम व्हेपर लॅम्प होते. पण तो लॅम्प चालू व्हायला पण वेळ लागतो, कारण आतमधली सोडियमची वाफ एका विशिष्ट पद्धतीने इग्निशनने चालू करावी लागते. ती आधी गरम होते, मग आधी तो टेम्परेचर त्या मेंटेनला आला की एका विशिष्ट टेम्परेचरला आला की मग सोडियम वेपर हा पूर्ण प्रकाश द्यायला सुरू होतो. या प्रकारच्या लॅम्पमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून दुधी रंगाची 1600 तापमानाला डिस्चार्ज ट्यूब असते. अल्प प्रमाणात सोडियम मर्क्युरीचे आणि आर्गॉन झेरॉनसारखा अज्वलनशील वायू भरलेला असतो. लॅम्प चालू करतात इग्निटरमुळे हाय व्होल्टेज निर्माण होतं आणि गॅस डिस्चार्ज प्रक्रिया सुरू होते. मी आता सांगितलं तसं की आतमध्ये त्याला एक इग्निटर असतो की एक सुरुवात करून देणारा असतो, इग्निशन, तो इग्निटर, आणि हळूहळू प्रकाश मिळतो. त्यावेळी सोडियम आणि मर्क्युरीला उष्णता मिळते आणि नंतर वाफेत रूपांतर होतं. वाफेतून करंट व्हायला की आर्क निर्माण होऊन हळूहळू पिवळसर रंगाचा प्रकाश मिळतो. हा लॅम्प पूर्णपणे चालू होण्यासाठी 3 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. यामध्ये 70, 150, 250, 400 वॅटमध्ये लॅम्प मिळतात आणि हे लॅम्प मोस्टली 70 वॅटच्या पुढचे लॅम्प हे तुम्हाला उभे लावावे लागतात किंवा अशा पद्धतीने लावावे लागतात, कारण आतमध्ये त्याच्या विशिष्ट प्रकारची रचना आहे, नाहीतर मग तो पेटत नाही. उपयोग हायवे, रस्ता, क्रीडांगण, रेल्वे. मी आता सांगितलं असं की खूप मोठ्या एरियात जर प्रकाश पाहिजे असेल तर तिथे आपल्याला ट्यूबलाईट आपण ग्राउंडमध्ये लावून चालेल का? नाही चालणार, त्याचा काही उपयोगच होणार नाही. किंवा बल्ब, असा साध्या प्रकारचा बल्ब पण चालणार का? नाही होणार. तिथे आपल्याला मर्क्युरी किंवा सोडियम व्हेपर लॅम्प लागतात. सौम्य प्रकाश मिळतो, आयुष्यमान दुप्पट असतं, पॉवर फॅक्टर उच्च असतो,
तोटा उभारणीसाठी जास्त करता येतो. अर्थातच याला इग्निटर, त्याचा सेटअप खूप मोठा असतो, कव्हर लावावा लागतो, उभ्या स्थितीत लावावा लागतो, लॅम्प पूर्ण प्रकाशित होण्यास वेळ लागतो आणि पूरक साधनं लागतात. मर्क्युरी वेपर लॅम्प सेम, आपण जसं सोडियम वेपर लॅम्प बघितला तसं याच्यामध्ये मर्क्युरी वेपर लॅम्प असतो. याच्यामध्ये हाय प्रेशर मर्क्युरी ऑर्गन टंगस्टन, एक्स्ट्रा हाय प्रेशर मर्क्युरी आणि फ्लोरोसन लो प्रेशर मर्क्युरी अशा प्रकारचे प्रकार पडतात, उपप्रकार. पण त्याचा प्रक्रिया तीच आहे की ट्यूब रॉडमधील इलेक्ट्रोडला इग्निशन व्होल्टेज मिळतात, गॅस डिस्चार्जची प्रक्रिया होऊन प्रकाश मिळू लागतो. या तत्वावर हे लॅम्प काम करतात. क्वार्ट्जची आर ट्यूब असते, त्याच्यामध्ये मर्क्युरी आणि निष्क्रिय वायू भरलेला असतो. 2 मेन इलेक्ट्रोड आणि एक स्टार्टिंग इलेक्ट्रोड असतो. जेव्हा सप्लाय देतो आपण तेव्हा स्टार्टिंग इलेक्ट्रोड आणि मेन इलेक्ट्रोड मध्ये आर्क पडायला सुरुवात होते, म्हणजे ठिणगी पडायला सुरुवात होते. ही ठिणगी पडली की हळूहळू त्याच्यातला मर्क्युरी गरम व्हायला लागतो आणि गरम झालेला मर्क्युरी मग प्रकाश द्यायला सुरुवात करतो. हायवे प्लॅटफॉर्म म्हणजे आता तुम्ही जर रेल्वेचे यार्ड्स वगैरे बघितले किंवा एसटीचे मोठे आगार आहेत जिथे खूप एसटीज वगैरे उभ्या करून ठेवले असतात, तिथे बघितलं तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचे व्हाईट लॅम्प दिसतील किंवा येलो लॅम्प दिसतील. व्हाईट लॅम्प असेल तो मर्क्युरी वेपर आहे आणि येलोइश कलर प्रकाश देणारा असेल तर तो सोडियम वेपर आहे. फायदा कसाही वापरता येतो, उभा आडवा तिरका, निळसर प्रकाश देतो. लॅम्प चालू किंवा बंद करून लगेच चालू केल्यास कमी वेळात देतो. उभारणीचा खर्च जास्त आहे. पूरक साधनांची गरज आहे. आता सगळ्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरचे लॅम्प बघितले. आता परत एकदा आपण मिनिएचरमध्ये येऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुधारणा होत गेली तेव्हा एक प्रकार आला की डायोड. एक लक्षात आलं त्यांच्या की एखाद्या याला एक मटेरियल आहे ज्याला सप्लाय दिला की तो प्रकाश बाहेर टाकतो. असा एक डायोड आहे की ज्याला सप्लाय दिला, एक मटेरियल आहे की ज्याला सप्लाय मिळाला की तो प्रकाश बाहेर टाकतो. आणि हा डायोड LED नावाने पुढे आला, लाईट इमिटिंग डायोड. लाईट उत्सर्जित करणारा, प्रकाशित उत्सर्जित करणारा डायोड आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचा P आणि N प्रकारचा सेमीकंडक्टर असतो. P टाईप पदार्थाला ॲनोड आणि N टाईप पदार्थाला कॅथोड म्हणतात. म्हणजे आपण साध्या भाषेत लक्षात ठेवायचं आहे की ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह. ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल देतात आणि कॅथोडला निगेटिव्ह टर्मिनल देतात. सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सेमीकंडक्टर म्हणून गॅलेनियम आर्सेनिक फॉस्फाईड वापरलेलं असतं. हे जे मटेरियल आहे हे सेमीकंडक्टर आहे, गॅलेनियम आर्सेनिक फॉस्फाईड. इथे आकृतीत दाखवलंय तुम्हाला की LED कसा असतो. ॲनोड म्हणजे ए म्हणजे ॲनोड, के म्हणजे कॅथोड. त्याची आकृती अशी असते. आकृती म्हणण्यापेक्षा ज्याला आपण सिम्बॉल असा असतो की आतमधला जो ट्रायंगल आहे तिथनं बाहेर ॲरो जातो, याचा अर्थ तो लाईट इमिट करतो, म्हणून याला LEDचं चित्र आहे. LEDची कार्यक्षमता अतिशय उच्च आहे. अतिशय कमी जागेत बसवलेला हा लॅम्प 130 अंशात प्रकाश किरण पसरवतो. हे लक्षात ठेवा, गालेल जागा जोड्या लावा. 130 अंशात प्रकाश किरण पसरवतो. याची कार्यक्षमता 100 ल्युमेन्स पर वॅट आहे, म्हणजे एका वॅटमध्ये तो 100 ल्युमेन्स इतका प्रकाश देतो. आणि पॉवर रेटिंग 3 ते 4 वॅट आहे. हा जास्त प्रकाश देतो. 11 वॅट CFL पेक्षाही जास्त प्रकाश देतो. म्हणून आता तुमच्या लक्षात आलंय की आपण आधी बघितलं की आपण आधी अशा प्रकारचे लॅम्प वापरत होतो. आता ह्या प्रकारचे लॅम्प बंद झाले. आपण वापरलं ट्यूबलाईट परत CFL वर आलो. CFL पेक्षा आता आपण आलोय LED वर. लाईट इमिटिंग डायोड एका पट्टीवर बसवलेले असतात आणि तो बल्बचा आकार दिलेला असतो. हे लॅम्प DC वर वापरतात. ऍक्च्युली LED हा AC वर लागत नाही, DC वर चालतो. पण मग केलं काय आहे, साध्या होल्डरमध्ये AC ते DC रूपांतर करणारा एक रेक्टिफायर बसवला आहे. त्यामुळे हे डायरेक्ट सप्लायवर पण वापरतात. म्हणजे तुम्हाला बाहेरून दिसताना असं दिसेल की लाईट लागलेत पण आतमध्ये AC वर लाईट लागलेत, पण प्रत्यक्षात आतमध्ये AC चं DC रूपांतर करणारा एक रेक्टिफायर नावाचा घटक त्या होल्डरमध्येच बसवलेला असतो. LED लॅम्पचे फायदे: आकाराने लहान, बायपिन असल्याने कुठेही जोडता येतात, विषारी पदार्थाचा वापर नाही, पर्यावरणाला पूरक, उष्णता निर्माण होण्याचा परिणाम अल्प, इन्फ्रारेड अल्ट्राव्हायलेट किरण निघत नाहीत. इन्फ्रारेड हे अल्ट्राव्हायलेट किरण कशाने निघतात, आपल्या ज्या ट्यूब आहेत CFL आणि मर्क्युरी वेपर आणि आपली नॉर्मल ट्यूब याच्यातून अल्ट्राव्हायलेट रेज निघतात, ते शरीराला घातक असतात. प्रकाश किरण सरळ रेषेत जातात. फक्त LEDचा एक तोटा असा आहे की LED लावला की तो सरळ रेषेत जातो. मग त्यासाठी आपल्याला रिफ्लेक्टर वापरता येतो. रिफ्लेक्टर वापरून आपण तो इकडे तिकडे पाठवू शकतो.
डिजिटलच्या साहाय्याने म्हणजे आपण बघितलं की व्होल्टेज कमी जास्त केलं तर तो व्यवस्थित पेटतो. कसंही आपल्याला त्याचा आकार करता येतो, प्रकाश रेग्युलेट करता येतो. त्वरित चालू होत असल्याने डेकोरेशनसाठी उपयुक्त, थर्मल आणि मेकॅनिकल व्हायब्रेशन सहन करण्याची उच्च क्षमता असते. आता हा मुद्दा असा आहे की समजा मी हे हलवला बल्ब तर अगदी साधा आहे, याच्यातली फिलामेंट तुटून जाणार. मेकॅनिकल व्हायब्रेशन, थर्मल, उष्णता वाढली तरी पण हे तुटणार, खालचे कॅप निघून जाईल, काहीतरी होईल. असं एलईडीला होत नाही. एलईडी असा हलवला कारण त्याच्यात कुठलाही हलणारा पार्टच नाहीये, त्यामुळे त्याला व्हायब्रेशनला काही फरक नाही. म्हणून आता नवीन गाड्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता हॅलोजनची जागा एलईडीने घेतली आहे. घरांमध्ये पण आपण साध्या बल्बची जागा एलईडीने घेतलेली आहे. मोठ्या मैदानांमध्ये सुद्धा मोठे बल्ब आहेत आता ते एलईडीचे येतात, ते 30 वॅटचे वगैरे येतात. ते डीसीवर वापरतात पण रेक्टिफायरवर वापरून आपण एसीवर चालवू शकतो. सोलर पॉवरवर पण वापरता येतात. अतिशय कमी वॅटेज लागतं, त्याच्यामुळे सोलर पॅनल लावला आणि त्याच्या खाली जर आपण लाईट लावले तर सहजपणे पेटतात. आपण गावी बघू शकतो, काही गावांमध्ये असं केलेलं आहे की वरती सोलर प्लेट बसवल्या आहेत, एक छोटी बॅटरी बसवली आहे आणि एलईडीच्या स्ट्रीप घरात लावून ठेवलेल्या आहेत. रात्री जेव्हा लाईट नसतात तेव्हा जी साठवलेली ऊर्जा आहे बॅटरीमध्ये ती वापरून घरात सहजपणे चांगला प्रकाश मिळतो. ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होते. देखभालीचा खर्च अत्यंत कमी असतो. हे लॅम्प वार्म व्हाईट प्रकाश देतात, म्हणजे पांढरा प्रकाश देतात. आयुष्य 50,000 बर्निंग अवर्स असतं, म्हणजे एकदा का तुम्ही एलईडी चालू ठेवला तर तो 50,000 तास चालू राहू शकतो. आपला हा अभ्यासक्रम लाईट संबंधीचा पूर्ण झालेला आहे.